प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग असलं भारी दाखवलाय ना, म्हणजे आता विद्या वहिनीसाठी आपल्या सगळ्यांना वाईट वाटत होतं की चूक नसताना त्यांना घराबाहेर जाण्याची शिक्षा देत आहेत. पण कावेरीने ऐनवेळी मस्त खेळ पालटलाय बरं का. खोटी मीडिया उभी करून त्यांच्यासमोर असं नाटक रचलं आहे ना की मांना माघार घेण्यावाचून काही पर्यायच राहिला नाही. आता विद्या वहिनी तर घरात राहणार आहेत आणि सोबतच नको तिथे अतिशहाणपणा करणाऱ्या यमुनाला माननी शिक्षा सुनावली आहे. पण शिक्षा सुनावून सुद्धा तिची अक्कल थोडी ठिकाणावर येणार आहे. यशला डिवोर्स पेपरवरती सह्या करायला सांगून तिने मोठ्या धर्मसंकटातच अडकवलंय. पण अति फडफड करणाऱ्या या यमुनाला कावेरी व्यसन कशी घालते ते बघणार तर आहोतच. आणि आज जो काही मीडिया आल्यानंतर कावेरीने केलेला ड्रामा आहे ना, तो खरंच खूप बघण्यासारखा आहे. आणि त्यातून आपल्या यशने कावेरीसाठी खूप छान सरप्राईज आणले. बघूयात मग हा आजचा एकदम भारी भाग. माननी अमृताला सर्वांना प्रसाद द्यायला सांगितलेला असतो आणि त्या तर निघून जातात. ज्या वेळेस कावेरी तिला प्रसाद मागते तेव्हा मुद्दाम तिला इग्नोर करून अमृता यश जवळ जाते. त्या क्षणी कावेरीही तिचा हात खेचते आणि तिला जाब विचारते, प्रसाद मागितलाय ना? तेव्हा अमृता तिच्याशी उद्धटपणे वागते. काय आहे, मला तुझ्याशी वाद घालण्याची अजिबात इच्छा नाही आहे. तेव्हा कावेरी तिला चांगलाच टोला लगावते. नाही म्हणजे इच्छा नाही आहे की तुझी योग्यता नाही आहे. अमृताचा सर्वांसमोर मोठा पचका करत कावेरी तिला टोमणा मारते. अगं, एखाद्या लहान मुलाला जसं प्रसाद द्यायला सांगतात ना, अगदी तसंच माननी तुला सांगितलंय. अगं, त्यांचं मन खूप निर्मळ आहे. पण माझ्यासमोर अजिबात उडू नको हा. गुपचूप प्रसाद दे. आता तर यश आणि विद्या दोघांनाही हसू अनावर होतं. अमृताच्या हातून प्रसादाचा पेढा खेचून घेत कावेरी तिचा सगळ्यात मोठा पचका करते. मी या घरची सून आहे, या घरची गृहलक्ष्मी. लक्षात ठेवायचा अमृता. आणि मुद्दाम लाडात येऊन यश जवळ जाते. यशला ती म्हणते की नवरोबा, प्रसादाचा पेढा आहे, नाही म्हणायचं नाही हा. आता यशचाही नाईलाज होतो आणि सगळ्यांसमोर कावेरी मुद्दाम त्याला स्वतः पेढा भरवते. पण हे दृश्य बघून काकूची मात्र तळपायाच्या मस्तकात जाते. यमुनापाशी ती कुजबुजते. दिवसेंदिवस या कावेरीची दादागिरी वाढतच चालले. काही वेळानंतर कावेरी तिच्या रूममध्येच असते. तेव्हा अचानक दरवाजाचा आवाज येतो आणि कावेरी न बघताच म्हणते की यस तुम्ही. जेव्हा तिची नजर मागे फिरते त्या क्षणी समोर विद्या उभी असते. विद्या हसतच तिच्याकडे येते. तिला पाहता क्षणी कावेरी थक्क होते. तिला विचारते की विद्याताई तुम्ही इथे? तेव्हा विद्या म्हणते की सांगते वहिनी, पटकन आधी तुम्ही पाटावर बसा बरं. विद्या स्वतःच कावेरीला पाटावरतीही बसवते आणि तिला सांगते की लग्नानंतरचा तुमचा पहिला सण आहे ना, मग तुमची ओटी भरायची असते, तीही हिरव्या साडीने. आणि थोडं उदास होत ती सांगते, ॲक्च्युली ही ओटी ना सासूने भरायची असते, पण मा तुमच्यावरती चिडलेत ना. पण काय झालं, मी मोठी जावं आहे तुमची आणि माझा तेवढा हक्क आहे हा तुमच्यावरती. वहिनी आधी पदर घ्या, मी पटकन तुमची ओटी भरते. या घरात विद्या कावेरीवरती एवढं जीवापाड प्रेम करत असते ना की ती पाहून कावेरीच्या टचकन डोळ्यात पाणी येतं. ज्या वेळेस विद्याचं लक्ष कावेरीकडे जातं तेव्हा ती लगेचच कावेरीला तटावते हा, तेही लहान मुलांसारखं. आलंच का डोळ्यात पाणी? मी म्हटलं ना वहिनी की जाऊ ही अगदी सासूसारखीच असते. आणि तुम्हाला माहिती आहे, ही तुमची ओटी भरणं म्हणजे या घराचा तुम्ही भाग झालात. कावेरी नकळत बोलून जाते की माहीत नाही, कारण तिच्या मनातलं दुःख उफाळून येतं. घरातलं कोणी तिचा स्वीकार करायला तयार नाही आहेत ना, त्यासाठीच एवढी धडपड करते. पण विद्या परत तटावते, माहीत नाही म्हणजे? वहिनी तुम्ही या घराचा भाग आहात, तुम्ही माझ्या जाऊबाई आहात. बाकी कुणाला मान्य असो वा नसो मला काय माहीत नाही हा, पण यश भाऊजी आणि तुमचं नातं मला तर मान्य आहे बाई. असं म्हणत विद्या कावेरीचे अश्रू पुसते. विद्याच्या रूपाने कावेरीला एक मोठी बहीणच मिळालेली असते, जी की तिच्यावरती जीव ओवाळून टाकते. कावेरीला हळदी कुंकू लावून विद्या लगेचच तिची ओटी भरून घेते आणि कावेरीसाठी तिने एक छोटंसं गिफ्टसुद्धा आणलेलं असतं.
ज्या क्षणी कावेरी ते गिफ्ट उघडून बघते तेव्हा ती आश्चर्याने विद्याला म्हणते की विद्याताई, अहो हे तर सोन्याचे कानातले आहेत, मी नाही घेऊ शकत. तेव्हा विद्या एखाद्या लहान मुलासारखं तिच्यावरती ओरडते, कावेरी वहिनी, मी तुम्हाला काय म्हणाले होते? मी जरी तुमची जाऊ असते तरी जाऊ ही सासू सारखीच असते. उलट मी त्यांना तुमच्यासाठी सोन्याच्या बांगड्या आणणार होते, पण तेवढे पैसे नव्हते माझ्याकडे. मला ना हे कानातले माझ्या लग्नामध्ये मला आईबाबांनी दिले होते आणि हे माझ्या हक्काचे आहेत बरं का. आता हेच माझे हक्काचे कानातले जर मी माझ्या हक्काच्या लहान बहिणीला दिले तर कुठे बिघडलं? आणि हे जर का तुम्ही ठेवले तर मला खूप आवडेल. कावेरी आनंदाने विद्याला म्हणते की हे कानातले मी नक्की घालेन. आता बाहेरून इतक्यातच यमुना आलेली असते पार्थला शोधत. पण इथेच मोठा आता तमाशा होणार असतो, कारण यमुना ज्या वेळेस विद्याच्या रूमकडे जाते की पार्थ अनुष्कासोबत तर नाही आहे ना हे पाहण्यासाठी, तेव्हाच नेमकं विद्याचं बोलणं तिच्या कानावर पडतं आणि तिला कळून चुकतं की विद्या कावेरीसोबत रूममध्ये आहे. विद्याची मात्र इतकी चिडचिड होत असते ना, ती म्हणते की यश भाऊजी जर तुमच्यासोबत असते ना वहिनी, तर मग मला अशी चोरून ओटी भरायची वेळच आली नसती. मला ना कळतच नाहीये ते असे विचित्र का वागतायत. बाहेरून यमुना कान टावकारून सगळं बोलणं ऐकते. आता विद्याची चिडचिड होते आणि कावेरीला हसू अनावर होतं. खरं काय ते विद्याला माहीत नसतं ना. विद्या म्हणते की तुम्हाला माहिती आहे का वहिनी, ऐन लग्नाच्या वेळी यांनी मला काय सांगितलं माहिती आहे? फटाके फोडा म्हणे. इथे काय घडतंय आणि त्यांना फटाके फोडायचे होते. तेव्हा कावेरीला हसताना बघून ती म्हणते की काय झालं, मी काय चुकीचं बोलले आहे का? मला खरंच कळत नाही आहे की यश भाऊजी नक्की तुमच्या बाजूने आहेत की तुमच्या विरोधात आहेत. पण यश कावेरीने नाटक केलं आहे ते फक्त त्या दोघांपुरतंच मर्यादित असतं. पण आता कावेरी विद्याला खरं सांगणार इतक्यात त्यांच्यामध्ये तळमळते ती यमुना. अचानक दरवाजा उघडून यमुना आत येता क्षणी त्या दोघींनाही धक्का बसतो आणि दोघेही घाबरून एकमेकींकडे बघतात. कारण आता या छोट्या गोष्टीचा यमुना किती मोठा बाऊ करेल याची त्यांना धडकी भरते. इकडे मा त्यांच्या रूममध्ये पाठ वाचत असतानाच यमुना विद्याला खेचतच घेऊन येते आणि डायरेक्ट मांच्या समोरच ढकलून देते. मा तिच्यावरती ओरडतात, इथे यांना बरं वाटावं म्हणून मी पाठ वाचते आणि तुम्ही त्यामध्ये विघ्न आणताय. कावेरीला पाहिल्यानंतर तर त्यांचा राग आणखीनच वाढतो. यमुनाला ती खडसावते की जी माणसं मला माझ्या डोळ्यासमोर नकोच आहेत त्यांना तू इथे का घेऊन आलीस? तेव्हा यमुना सांगते की नाही मा, विघ्न तर अजून आलेलंच नाहीये, पण आता विघ्न येणार आहे. तू विद्याला विचार तिने काय केलंय ते. विद्या, तू स्वतःच्या तोंडूनच कबुली दे. मा तिला विचारतात, विद्या काय केलंयस तू? तेव्हा विद्या तर बोलायला तयारच नसते. आधीच्याच यमुनाने तिला पकडलं आणि त्याच पुढे तिचा थरकाप उडालेला असतो. काय आहे ना मा, आपल्या घरातली माणसं हळूहळू फुटत चालले आहेत. विद्यानं काय केलं माहिती आहे? आपल्या बाबांवरती हल्ला करणाऱ्या खोटारड्या, आपली फसवणूक करणाऱ्या खुनी मुलीची तिने ओटी भरली, तीही प्रेमाने. धक्क्याने मा विचारतात की काय विद्या, हे सगळं खरं आहे? आता आपल्या पायात विद्या अडकते ते पाहून कावेरीचा जीव कळवळतो. यमुनाला तर फक्त तेच हवं असतं, नको तिथे चोंबडेपणा. आता विद्याला तर अडकवतेच, पण मांना सांगते की मा, आता हिने चूक केली, मग काय शिक्षा द्यायची हिला? तेव्हा विद्याला न अडकू देता कावेरी हे सगळं प्रकरण स्वतःवरती ओढवून घेते. ती मांना सांगते की विद्या व ताईंची यामध्ये काहीही चूक नाही आहे. मी त्यांना माझी ओटी भरण्यासाठी स्वतः बोलावून घेतलं होतं, कारण मला माहिती होतं की तुम्ही कोणी माझी ओटी भरणारच नाहीत. तेव्हा मा रागातच विद्याला विचारतात की विद्या, ज्या मुलीने माझ्या नवऱ्यावरती हल्ला केला त्या मुलीची ओटी भरताना तुला काहीच कसं वाटलं नाही? म्हणजे परत एकदा तेच घडतं, चोर सोडून संन्यासाला फाशी. आता घरामध्ये एवढा मोठा कांगावा आहे आणि ते पाहण्यासाठी अमृता तिथे नाहीये, असं कसं होईल? तमाशा ऐकता क्षणी ती तिथे हजरच होते. माझं सौभाग्य अखंड राहावं ही देवाचीच इच्छा आहे, म्हणूनच तर ते मरणाच्या तारातून परत आले आणि त्यांना मरणाच्या तारात ढकलणाऱ्या मुलीची तू ओटी भरतेस विद्या. खरंच हे करताना तुला काहीच नाही वाटलं? माणसा इतका संताप होत असतो ना की अमृता येतेच
जखमेवर फुंकर घालण्याची नाटकं करायला. तेव्हा मध्ये कावेरी बोलते. ती समजावण्याचा प्रयत्न करते की विद्याताईंची यात चूकच नाही आहे. मानचा राग अनावर होतो. यमुनाला लगेचच आदेश देतात त्या की मी माझ्या सुनेशी बोलत असताना कोणतीही परकी व्यक्ती इथे मध्ये बोलताना मला नको आहे. तू आत्ताच्या आता हिला बाहेर घेऊन जा. आता यमुना कावेरीचा हात पकडण्याचा प्रयत्न करते, पण कावेरी स्वतःचा अपमान नाही करून घेत. गुपचूप ती बाहेर निघून जाते, पण दरवाजापाशीच थांबते. विद्याची काडीची ही चूक नसताना तिला मात्र खूप मोठी शिक्षा सुनावतात. विद्या, तुला या खुनी मुलीची साथ द्यायची आहे ना? खुशाल दे, पण या घरात राहून नाही, या घराच्या बाहेर जाऊन. यमुना, आत्ताच्या आत्ता विद्यांच्या वडिलाला फोन कर आणि त्यांना सांग की हिला इथून घेऊन जा, तेही कायमचं. मानचा निर्णय ऐकून तर विद्या जबरदस्त हादरतेच. तिकडे कावेरीला सुद्धा धक्का बसतो. बाहेर विद्यासाठी कावेरीचा जीव तळमळतो. हे काय होऊन बसले? माझ्या पायी विद्याताईंना शिक्षा मिळते. इकडे विद्या जी शॉकमध्ये असते ते हात सोडून मानना विनवण्या करायला लागते, पण मानना काडीचाही फरक पडत नाही. विद्या हात जोडून विनंती करते की मा प्लीज मला माझ्या आईबाबांकडे नका पाठवू. त्यांना जर हे सगळं कळलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. रागातच तिला जाब विचारतात, मग तुझ्या बेताल आणि अविचारी वागण्याचा मला धक्का बसला नाही आहे का? माझ्या घरातल्या माणसांवरती संकट आणणाऱ्या मुलीची तुला साथ द्यायची आहे ना? तर मग जा, दे, खुशाल दे. आता नको तिथे अतिशहाणपणा करायची. यमुनाला सवयच आहे, पण म्हणतात ना, आती तेथे माती, तसंच काहीसं यमुनासोबतही होतं. जबरदस्ती विद्याला उठवते काय आणि धक्के मारत ती बाहेर नेणारच असते, पण आता तर तिला सुद्धा शिक्षा सुनावतात. सगळ्यात मोठा पोपट तर हिचाच होतो. लगेचच यमुनाला खडसावतात. यमुना, मी तुला नव्हतं सांगितलं विद्याला घराबाहेर काढ? तुला सुद्धा शिक्षा मिळणारच आहे. यमुना धक्क्याने विचारते की मी काय केलंय? तेव्हा तिला सांगतात, काय आहे ना यमुना, तुझ्या वागण्याला सुद्धा धरबंध उरलेलाच नाहीये. नाही म्हणजे आपले वडील एवढे आजारी आहेत, त्यांच्याकडे बघावं, जरा विचारपूस करावी, काळजी घ्यावी, ते नाहीच आहे. ते सगळं सोडलं तू, पण घरात भांडणं कशी होतील, एकमेकांमध्ये वाद निर्माण कसे करता येतील, याकडे मात्र तुझं चांगलं लक्ष आहे. आणि हे काय मला कळत नाहीये असं समजू नकोसा. अगदी योग्य निर्णय घेतला यमुनाच्या बाबतीत. नाही म्हणजे विद्या वहिनीच्या बाबतीतला निर्णय थोडासा वाईट वाटतोय, पण यमुनाला ना व्यसन घालणं गरजेचंच होतं. फक्त बोलून गप्प बसत नाही त्या, यमुनाला शिक्षा सुद्धा सुनावतात की आज घरातल्यांचे सगळे कपडे एकटे तू धुवायचे. तेव्हा यमुनाला धक्काच बसतो. म्हणजे विद्याला फरफटत आणून तिने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला. पण अहो खरी सूत्रधार तर तुमच्या शेजारीच बसते. कधीतरी डोळ्यांवरची आंधळी पट्टी काढा बाजूला, म्हणजे सत्य कसं लख्ख प्रकाशासारखं दिसेल. आता अमृता काळजीचा आवनत मानना शांत राहिला तर सांगते. ती तिथून बाहेर जाते आणि मुद्दाम कावेरीला टिवचते. मला माहितीच होतं अगं की बाहेरून तू आमचं बोलणं चोरून ऐकतच असतील, पण तुला माहिती आहे ना की विद्याला सुलक्षणाने डायरेक्ट घराबाहेरच काढले. म्हणजे तुला कळतंय इतक्याशा चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा. यावरून तुझ्या लक्षात आलंच असेल की तुझ्या बाबतीत सुलक्षणाला किती राग आहे, ते किती तिरस्कार करते ती तुझा. आणि आता तर काय, तुझ्यासोबत असलेला तुझा एक टीम मेंबर या घराच्या बाहेर जातोय. म्हणजेच तू एकटी पडलेस कावेरी, पूर्णपणे एकटी. असं सांगून आनंद साजरा करत अमृता हसत निघून जाते आणि कावेरी विचारात पडते. काही वेळानंतर विद्यांच्या वडिलांना मानने घरी बोलावूनच घेतलेलं असतं. सोबत संदीप सुद्धा आलेला असतो आणि विद्याच्या वडिलांना सांगते की आमच्या घराच्या वाईटावर टपलेल्यांची खूप मदत करायची तुमच्या मुलीला, पण माझ्या घराच्या वाईटावर टपलेल्यांची मदत करणारी व्यक्ती मला माझ्या घरात नको आहे. संदीपकडे कटाक्ष टाकत आदेश देतात की संदीप जा, विद्याची बॅग भरून घेऊन ये. अहो इतक्याही निर्दयी आणि कठोर होऊ नका हो. नाण्याला दोन बाजू असतात.
कधीतरी चेक करून बघा. तुम्ही फक्त एका बाजूवरती निर्णय देताय आणि त्याचा त्रास फक्त खऱ्या व्यक्तीला होतोय. आता बाबा हात जोडून विनंती करतात बरं का, म्हणजे विद्याचे बाबा, की मी समजावतो तिले. तेव्हा मा त्यांना रागातच सांगतात की हे प्रकरण ना आता समजावण्याच्याही पलीकडे गेले. संदीप अजूनही शुंभासारखा तिथेच उभा असतो. त्याला इतकं वाईट वाटतं विद्यासाठी. बिचारा हतबल होतो. पण मा इतक्या कठोर वागतात ना. संदीपला पुन्हा एकदा खडसावतात की तुला कळत नाहीये का? का तुला ऐकायलाच येत नाहीये? मी काय म्हटलं? पटकन विद्याची बॅग भरून घेऊन ये. तेव्हा संदीप घाबरतच रूमकडे निघून जातो. यश सुद्धा समजावण्याचा प्रयत्न करतो, पण मांना कुणाचं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. त्यांना स्वतःचं घोडं पुढे दामटवायचंय. यशला सुद्धा त्या सांगतात की त्या खोटारड्या खुनी मुलीची जी जी मदत करेल ना, त्या प्रत्येकाला मी अशीच शिक्षा देणार आहे. आता मानसमोर पुढे काही बोलायची यशची हिंमतच होत नाही. बिचारा संदीप हा मनावर दगड ठेवून विद्याची बॅग भरून घेऊन येतो आणि तिचे बाबासुद्धा मानापुढे काही न बोलता विद्याला घेऊन जातच असतात. वाटलं होतं की कावेरी इथं नाही आहे, पण एवढी मात्र खात्री होते की विद्यासाठी कावेरी नक्कीच काहीतरी ठोस पावलं उचलणार, मग ते माच्या विरोधात का असेना. आणि ती पावलं कावेरीने उचलली आहेत. गुपचूप खिडकीतून त्यांचा व्हिडिओ काढते आणि ज्या क्षणी विद्या आणि तिचे बाबा समोर येऊन थांबतात ना, त्या क्षणी कावेरी लगेच म्हणते की आता माझ्यासाठी सोपं झालंय सगळं, सत्य जगासमोर आणण्यासाठी. आता घरातले सगळेजण पुढे येतात. सर्वजण धक्क्याने कावेरीकडे पाहत असतात, पण कावेरीने खोटी मीडिया उभी करून फक्त विद्यासाठी पुन्हा एकदा मानच्या विरोधात पावलं उचललेली असतात. एवढं मोठं बिझनेसमॅन असलेल्या धर्माधिकारी कुटुंबाचा खरा चेहरा बघताय ना तुम्ही. आता ही व्हिडिओ तुम्ही मीडियामध्ये द्याच नाही, म्हणजे मला खुनी ठरवणं त्यांच्यासाठी सोपं होतं हो. पण आता त्या सगळ्या जगाला कळू देत की धर्माधिकारी कुटुंबाचा खरा चेहरा काय आहे. घरातल्या सुनांना ते लोक कशी वागणूक देतात. मानना स्वतः असला जबरदस्त धक्का बसतो ना. आता जे खोटे मीडियावाले उभे केलेले असतात ते डायरेक्ट घरात घुसतात आणि मानसमोर जाऊन त्यांना जाब विचारत असतात. तेव्हाच यश मुद्दाम कावेरीवरती ओरडण्याची नाटकं करतो, कारण एवढं मात्र यशला कळून चुकतं की नक्कीच यामागे कावेरीची काहीतरी योजना असेलच. ती धर्माधिकारींचं कुटुंबाचं नाव असं वेशीवरती नाही टांगणार. आणि मुद्दामच मानसमोर तो ओरडतो की कावेरी, काय इतक्या विचित्र वागताय तुम्ही? आमचं धर्माधिकारी कुटुंबाचं नाव धुळीला मिळवायला का निघालात तुम्ही? तेव्हा मा शांतपणे यशला म्हणतात की ती कोण आहे आपलं घराण्याचं नाव धुळीला मिळवणारी? असे 4-5 पत्रकार उभे करून आपल्या विरोधात बातम्या छापून आपण इतक्या वर्षात कमवलेली इज्जत, पद, प्रतिष्ठा कधीच धुळीला मिळणार नाही आहे यश. आता मा पाषाण हृदयी बनतात. मला काहीही फरक पडत नाही असं माननी बॉम्ब फोडता क्षणी कावेरी मुद्दाम नाटकं करायला लागते. ती म्हणते की हो का, मग खरं काय ते कळू देत, अख्ख्या जगाला कळू देत की या घरात सुनांचा कसा छळ होत होते. आणि मुद्दामच ती यमुनाला वेठीस धरते. आता त्या मूर्ख मुलीला हे माहीत नाही आहे ना की हिने खोटे पत्रकार आणलेत. यमुना स्वतःचं तोंडच लपवायला लागते. कावेरी तिच्याकडे जात सांगते की ही बघा, ही माझी ननंद. हिने माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला. माझी आणि चिकूची खोटी DNA टेस्ट केली हो हिने. माझ्या चिकूला माझ्यापासून दूर केलं. यांची ना घाणेरडी सवयच आहे, म्हणजे सतत ना हेरगिरी करतात. या लोकांच्या रूममध्ये शिरायचं, लोकांची कपाटं उचकटायची. नाही म्हणजे या घरात आमच्यासोबत काय काय घडतं ते सगळ्यांना कळूच दे की. आणि या 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 अशा वागतात ना, म्हणून मानकडे जात ती सांगते की म्हणून या त्यांना सतत शिक्षा करतात. आता पत्रकार धक्क्याने विचारतात, काय स्वतःच्या मुलीला शिक्षा? तेव्हा कावेरी सांगते की हो, मला नाही या घरात काय चाललेलं असताना खरंच कळत नाही. आज तर यांना खूप मोठी शिक्षा दिली आहे यांनी. तर काय माहिती, घरातल्या सगळ्यांचे कपडे यांनी एकटीने धुवायचेत. यमुना स्वतःचं तोंड जे लपवते ना, आता यशला सुद्धा सगळं माहिती आहे बरं का, पण मला आता ना जगाला दाखवूनच द्यायचं आहे. हे ना नावापुरते धर्माधिकारी आहेत. या घरात फक्त आणि फक्त सुनांचा छळच होतो. आता ना
मी मुद्दामच ही सगळे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहे. बातमीसुद्धा ना व्हायरल होऊच दे. म्हणजे कसं मला माझ्या केसमध्ये भक्कम पुरावा तरी मिळेल. तेव्हा यश पटकन मांना बाजूला घेऊन येतो आणि वरवरची समजावण्याची नाटकं करतो. मा प्लीज. कावेरीने हे सगळं जर कोर्टात दाखवलं ना तर ती पटकन सुटेल या सगळ्यातून आणि आपलं जी केस आहे ना ते आपल्यावरतीच उलटेल. तेव्हा मा म्हणतात की इतकंही सोपं नाही आहे. यश मुद्दाम घाबरवून सोडतो की नाही मा, आजकाल सगळं सोपं आहे आणि ही बातमी जर व्हायरल झाली ना आपल्यासाठी खूप महागात पडेल. प्लीज आपण विद्या वहिनींना घरातच थांबूयात. तेव्हा मा त्याच्याकडे बघतात, होकार देतात आणि निघून जातात. तेव्हा यश इतका आनंद साजरा करतो, पण दुसऱ्याच सेकंदाला तो गंभीर चेहऱ्याने सांगतो की विद्या वहिनी, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. आणि कावेरीकडे एक नजर रोखत दोघेही एकमेकांना खुणावतात. प्लॅन पत्ते जाणार ना. भाग संपतो इथेच. पुढील भागात बघूयात. यश कावेरीसाठी स्पेशल गिफ्ट घेऊन येतो. तो कावेरीला सांगतो की लग्नात सगळ्यांच्या साक्षीने तुमच्या गळ्यात स्वतःहून मंगळसूत्र घालू शकलो नव्हतो ना, म्हणूनच ही स्पेशल चेन आणली आहे. ही चेन म्हणजे याचं प्रतीक आहे की यश कावेरीला कधीच कोणी तोडू शकणार नाही. आता यमुनाने तर कहरच करून ठेवलाय. यशला ती सांगते की लग्नामध्ये तू तोंड वर करून सांगत होतास ना की कावेरीच्या प्लॅनमध्ये तू सामील नाहीच आहेस. मग आत्ताच्या आत्ता या डिवोर्स पेपरवरती सह्या कर. कसल्या मोठ्या धर्मसंकटात अडकवते त्याला. आणि तिकडे विद्या घाबरून कावेरीकडे जाते आणि तिला सांगते की चला पटकन, नाहीतर यश भाऊजी डिवोर्स पेपर्सवरती सह्या करतील. आता डिवोर्स पेपरचं प्रकरण कुठून आलं? कावेरीला सुद्धा धक्का